श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. माझ्या चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत करते आहे. आज नरसिंह जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्या तुम्हाला मी सर्वात प्रथम मंगलमय शुभेच्छा देते. आज आपण त्यांची कथा ऐकणार आहोत. तर आजच्या दिवशी प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान महाविष्णूने अवतार घेऊन हिरण्यकश्यपू राक्षसाचा वध केला होता. तर त्यांची आज आपण कथा ऐकू. हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. हिरण्यकश्यपूने घोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून त्याच्याकडून वर मागून घेतला होता की त्याला मरण माणसाकडून किंवा प्राण्याकडून येणार नाही, दिवसा किंवा रात्री येणार नाही, घरात किंवा घराबाहेर येणार नाही. या गोष्टीमुळे त्याला वाटले की त्याला कुणीही मारू शकणार नाही. त्यामुळे राजाला अहंकार झाला. देवापेक्षा मीच मोठा असे त्याला वाटायला लागले. कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना. राजाचाच मुलगा प्रल्हाद मात्र सतत देवाचे नाव घेत होता. नारायण नारायण असा जप करत असतो. दैनंदिनी कामे करत होता. प्रल्हादाचा नामजप ऐकून राजा रागाने लाल लाल होत होता आणि मुलाला फार मोठी शिक्षा देण्याची सेवकांवर सक्ती करायचा. त्याचप्रमाणे प्रल्हादाला उंच कड्यावरून फेकण्यात आले होते. उकळत्या तेलात त्याला टाकण्यात आले होते. आगीमध्ये पेटवण्यात आले होते. पण सर्व परिस्थितीत प्रल्हाद नारायण नारायण असा जप करतच राहिला आणि प्रत्येक संकटातून भगवान विष्णू नारायणाने प्रल्हादाला वाचवले होते. शेवटी एक दिवस राजाने प्रल्हादाला विचारले, बोल, कुठे आहे तुझा देव? प्रल्हादाने सांगितले, सगळीकडे. राजाने जवळच्याच खांबाला लाथ मारून म्हटले, दाखव तुझा देव या खांबात आहे का? तोच प्रचंड गर्जना करत नरसिंह खांबातून प्रकटला. माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके, म्हणजे माणूस किंवा प्राणी नाही. उंबरठ्यावर, म्हणजे घरात किंवा घराबाहेर नाही. सायंकाळी, म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही. अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याचा नाश केला. कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही असा त्याला वर होता. प्रल्हादाच्या नामसाधनेमुळे नारायणाने प्रत्येक वेळी प्रल्हादाचे रक्षण केले. आपणही नामस्मरण केल्यास संकटकाळी देव धावून येईल हा विश्वास आपण ठेवायचा आहे. आता हे नरसिंह अवताराचे वैशिष्ट्य काय होते? तर हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाकडून वर मागताना तो असा म्हटला होता की तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्याकडून, मनुष्याकडून, देवाकडून, दानवाकडून, मृग, महानाग यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे. युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे. या वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नरसिंह म्हणजे शरीर मनुष्याचे व मुख सिंहाचे असे रूप धारण केले. ते यासाठीच हिरण्यकश्यपूला नृसिंहाने दिवसा नाही मारले व रात्री पण नाही मारले, तर संध्याकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी. घरात नाही मारले आणि घराबाहेर पण नाही, तर घराच्या दरवाजाच्या उंबरठ्यावर त्याला मृत्यू दिला. त्यांच्याकडे शस्त्र होते ना अस्त्र होते, तर आपल्या स्वतःच्या नखांनी नरसिंहांनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडले होते. भूमीवर नाही आणि आकाशातही नाही, तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्यकश्यपूचा वध केला. असे हे नरसिंहांनी ब्रह्मदेवाचे वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंतही केला. तर आज त्यांची जयंती आहे. तर जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा. या जयंतीनिमित्त आपण ही सर्वांनी कथा श्रवण करायची आणि इतर आपल्या सगळ्यांना ही सांगायची आहे. त्यामुळे आपले भले होईल हीच प्रार्थना आहे त्यांच्या चरणी. माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.